खरं म्हणजे मुळात शिवसेना आणि धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह आणि शिवसेना पक्ष निवडणूक आयोगाने त्याचा निर्णय आमच्या बाजूने घेतलेला आहे. तरीसुद्धा त्याचा वापर करून खरं म्हणजे ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या घामाचे कष्टाचे पैसे आहेत, ते देणगीचे पैसे आहेत. त्यामुळे ते पैसे खरं म्हणजे मागण्याचा नैतिक अधिकार आहे का हा एक प्रश्न निर्माण होतो. परंतु आमच्याकडे पत्र दिल्यानंतर मी यापूर्वीच जाहीर केलं होतं की जेव्हा असा प्रश्न निर्माण झाला होता की आम्ही शिवसेनेची संपत्ती, शिवसेनेची प्रॉपर्टी, आणखी काही याच्यावर दावा करू, त्यावेळेस मी सांगितलं होतं की कुठलीही प्रॉपर्टी, कुठलीही संपत्ती यावर आम्ही कधीही आक्षेप दावा करणार नाही. बाळासाहेबांचे विचार हेच आमची संपत्ती आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी मागणी केलेली बरोबर का चूक हे लक्षात न घेता ते तात्काळ त्यांना आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल की त्यांना शिवसेना, ना बाळासाहेब, ना शिवसैनिक याच्याबद्दल कुणाबद्दलही प्रेम नाही. शेवटी फक्त पैशाबद्दल प्रेम आहे, ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये, महिला बचत गट आणि अनेक श्रावणबाळ योजना, या सगळ्या संजय गांधी निराधार योजना, या सगळ्यामध्ये महिलांना 50% STच्या करता सवलत, अशा खूप काही गोष्टी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं हे अधिवेशन खूप खेळीमेळीच्या वातावरणावर पार पाडलं. विरोधी पक्ष नेतेपद वास्तविक पहिल्याच दिवशी त्यांनी द्यायला पाहिजे होतं, तरी देखील ते देऊ शकले नाही. तो त्यांचा अधिकार होता आणि शेवटी मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं होतं की ज्यावेळेस ते मागणी करतील त्यावेळेस आपण, अध्यक्ष महोदयांना त्यांनी सांगितलेलं होतं की तो विषय घ्या. तशा पद्धतीनं काल विषय तो आला आणि सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि ती जबाबदारी आता विजय वडेट्टीवारांवर दुसऱ्यांदा दिलेली आहे. ते चांगल्या पद्धतीनं पार पाडावेत म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. आजचा आनंदाचा दिवस आहे की आमचे नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आणि त्यांचं सदस्यत्व बहाल केलं आणि असत्यावर सत्याचा विजय आणि नफरत जे विष पेरलं जातं त्याच्यावर खऱ्या अर्थानं एक मोठा हा निर्णय म्हणून मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी या देशातील समस्त जनतेचा संविधान आणि कायद्यावर विश्वास हा द्विगुणित केला, वाढवला आणि तो कायम ठेवला. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. ज्या पद्धतीनं हुकुमशाही प्रवृत्तीने राहुल गांधींना घाबरून त्यांचा आवाज बंद करायचा प्रयत्न केला, त्यांना बेघर करायचा प्रयत्न केला, लोकसभेमध्ये त्यांचा आवाज येऊ नये आणि आपल्या सत्तेतील लोकांचे वाभाडे बाहेर पडू नयेत, त्यांचे पाप बाहेर निघू नयेत, ह्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला त्यांना काही काळासाठी यश आलं होतं. पण आता मात्र ह्या निकालाने एक सिद्ध झालं आहे की राहुल गांधी अभी आंधी बनकर या हुकुमशहांना संपवेल, हुकुमशाही संपवेल आणि अराजक जे सरकार आहे त्याविरुद्ध या देशात परिवर्तनासाठी हा निकाल निश्चितपणे मैलाचा दगड ठरेल, हा आम्हाला विश्वास आहे. हे सरकार लुटारूंचं सरकार आहे. आता हे सत्तेसाठी एकत्र आलेली मंडळी आहे. नीतिमत्ता, नैतिकता, विचार, आयडिओलॉजी याची काही देणं घेणं नाही आहे. खरं तर बहुमतामध्ये असलेल्या सरकारला पुन्हा राष्ट्रवादी फोडायची गरज काय होती? तर ही अवस्था यासाठी झाली की त्यांना भीती आहे, जनता सोबत येत नाही आणि म्हणून त्यांची भीती बाळवली आहे. ही जी 2 आमदाराच्या संदर्भात आपण म्हणालात, हे 2 आमदार भाजपचे आमदार, हे आता त्यांनी व्यथा सांगितला त्या नागपूरच्या आपले उपमुख्यमंत्रीच्याकडे. त्याने हे सांगितलं की यामुळे आपली बदनामी होत आहे. ते ठाण्याची जे आपले ठाणेवाल्यांच्या बरोबर जे गेलेत ते लुटत आहेत, पुणेवाल्याच्या बरोबर गेले ते पण लुटत आहेत. त्यामुळं यातून आपल्याला फार काही पदरात पडणार नाही आणि यश मिळणार नाही. एवढी बदनामी होत आहे, जनता शिव्या घालत आहे, या व्यथा त्यांनी बोलून दाखवल्या. देखिए, हमारे महाराष्ट्र और देश में जब भी कोई प्रोजेक्ट आता है उसको रोकने के लिए एक बहुत शक्तियां तैयार हो जाती है.
जिसके बारे में हमारे देवेंद्र फडणवीस जी ने आज सुबह उसके बारे में कुछ इन्फॉर्मेशन हाउस में दी, और वैसी ही कुछ इन्फॉर्मेशन कुछ दिनों पहले आशीष शेलार जी ने भी दी थी कि बारसू में आने वाले रिफाइनरी रोकने के लिए पाकिस्तान का एक एंगल है, और वो एंगल जिस तरीके से बाहर आया और जब से ज़्यादा रुकाने के लिए विरोध करने के लिए कौन था? उद्धव ठाकरे और उसके लोग। तो मेरा ऐसा सवाल है कि उद्धव ठाकरे और पाकिस्तान के बीच में जो है संबंध है, उस बारे में इंक्वायरी होनी चाहिए कि उद्धव ठाकरे को बारसू जाने के लिए पाकिस्तान से फंडिंग हुई थी क्या? मातोश्री में इस बारे में कुछ डीलिंग हुई थी क्या? मातोश्री में जो जो इनके अकाउंट है उस अकाउंट में से पाकिस्तान से कुछ पैसा आया था क्या? खोके आए थे क्या? इस बारे में थोड़ी अभी इंक्वायरी होनी चाहिए, या तो एनआईए के तरफ से हो, सीबीआई के तरफ से हो, क्योंकि इस तरीके से पाकिस्तान से अगर कोई फंडिंग कर रहा है तो इसको टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन में ऐसी फंडिंग होती है, और वही वैसी फंडिंग अगर उद्धव ठाकरे के पास आई रहेगी तो उसके बारे में जांच होनी चाहिए। मेरा कहना यही है कि जब बीजेपी का एक हाथ खासदार जब झगड़ा करता है तब आप उनके विरोध में कोई निकाल नहीं देते। जब राहुल गांधी भाषण करते वक्त एक हाथ मुद्दा बोलते हैं, उनके खिलाफ इमीडिएटली आप निर्णय देते हो, तो इससे कहाँ पे तो आप शायद राहुल गांधी की जो पॉपुलैरिटी इंक्रीज हो रही है उसको देखते हुए आपको ऐसा लगा पार्लियामेंट में जो निर्णय दिया वो शायद सुप्रीम कोर्ट तक वो स्टेबल होता और उनको उन पे ऊपर कार्रवाई होती, तो शायद वो राहुल गांधी का जो पॉपुलैरिटी बढ़ रहा है उसके बारे में वो डरते हैं, ऐसा हमारा कहना है। लेकिन अभी न्याय व्यवस्था ने जो निकाल उनके बाजू से लिया है उसका स्वागत हम सब करते हैं। मेरा यही कहना है कि पॉपुलैरिटी राहुल गांधी का लोगों के माध्यम से युवा जिस तरीके से उनको आगे कर रहे हैं, उनको जो सपोर्ट मिल रहा है उसके माध्यम से यही लग रहा है कि कहाँ पे तो भी अभी बीजेपी कांग्रेस हो और जिस तरीके से जो अपोजिशन पक्ष है उनकी जो कोऑर्डिनेटेड बैठका हो रहा है उसको देखते हुए कहाँ पे तो भी बीजेपी को डर लगने लगा 2024 का, इसीलिए इस तरीके का निर्णय उन्होंने लिया था। अब जैसे ही राहुल गांधी पार्लियामेंट में एंट्री लेगा तो सवाल ही नहीं कि उनके जो जितने समर्थक है वो और जोर से काम पे लगेंगे, देश में जिनके समर्थक है वो और जोर से काम पे लगेंगे। कहीं मायूसी छाई थी वो आज निकल गई, एक नया हवा का रुख आया, और इसलिए मैंने पहली बार घोषणा दी जहाँ वहाँ जाके, जो मेरे दिल में इधर से ही चल रहा था उस तरफ, तो मेरे एक दिमाग में घोषणा आई कि देश में आए नई आंधी, नाम है उसका राहुल गांधी। ये गवर्नमेंट सिर्फ कोई गांधी को गाली देता है, कोई महात्मा फुले को गाली देता है, कोई नई नई खोज करके नई नई गालियां देते रहता है, उसका समर्थन करते बैठती है। जो राष्ट्र को बेशरम कहता है, 15 अगस्त हमारा स्वतंत्र दिन है ही नहीं ऐसा कहता है, उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं होती। जो कुरुल कर इस देश की सबसे बड़ी गुप्त वार्ता पाकिस्तान को भेजता है, एक औरत के माध्यम से दे देता है, उस कुरुलकर के ऊपर देशद्रोह का गुनाह नहीं लगता है। लेकिन कन्हैया सिर्फ घोषणा दिया वो यूनिवर्सिटी में, तो उसको सेडिशन देशद्रोह के गुनाह में आपने अंदर डाल दिया। सत्ताधारियों के पास कोई मुद्दा ही नहीं है। तुम्हारे यहाँ का इन्वेस्टमेंट भाग गया, तुम्हारी यहाँ की इन्वेस्टमेंट इंडस्ट्री खत्म हो गई, आज बिजली के दर आसमान पे पहुँच गए, स्कूलों में भयंकर अवस्था है, गरीब आदमी पढ़ ही नहीं सकता, लिख ही नहीं सकता, ऐसी अवस्था है। अब दिखाने को जैसे जनता को, समाज को कुछ नहीं है, तो फिर एक ही चीज कर सकते हो, सामाजिक, धार्मिक और जाती द्वेष, उसमें वो एक्सपर्ट है। असं आहे की हे विधानसभेचं व्यासपीठ आणि अधिवेशन खरं सांगायला गेलं तर विरोधी पक्षाचे लोक गोंधळ घालतात, विरोधी पक्षाचे लोक जास्तीत जास्त सभागृह बंद पाडतात। या वेळेला आपण बघितलं असाल तर गेल्या सोमवार आणि मंगळवारी सत्ताधारी पक्षानं सुट्टी डिक्लेअर केली, विरोधकांनी नाही केली, पण त्याचा फायदा हा या सरकारला उठवता आला नाही। कारण असं आहे की सरकारमध्ये एक वाक्यता नाही, 3 पक्षांचं सरकार आहे, हे तिन्ही पक्ष अस्वस्थ आहेत, तिन्ही पक्षाचे नेते अस्वस्थ आहेत। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे एकत्र आले होते, सरकार संख्येनं मजबूत होतं, परंतु त्याच वेळेला अजितदादांना आतमध्ये घेतलं गेलं, त्यामुळं एकनाथरावांना वाटतंय माझी खुर्ची जाईल आणि अजित पवार बसतील की काय, अजितदादांना काहीतरी शब्द सर्व भाजपाने दिला असेल, त्यामुळं माझा शब्द ते पाळतात की नाही, इकडे अजितदादांचं लक्ष असेल,
आणि देवेंद्र फडणवीसांचं दोघांच्याकडे लक्ष असेल. नाच करे बंदर आणि मालखाय मदारी सगळं मी घडवून आणतोय आणि मला 2 नंबरची भूमिका, त्यामुळं मीच 1 नंबरवर का बसू नये असं देवेंद्र फडणवीसांच्या मनात सुद्धा असू शकतं. त्यामुळं तिन्ही पक्षाचे जे नेते आहेत ते पूर्णपणे मला असं वाटतं की मनातून घाबरलेले असावे, ते अस्वस्थ असावे. एकनाथराव शिंदेच्या बरोबर गेलेल्या लोकांना आता वर्ष होऊन गेलं, अनेक जणांना मंत्रिपदाची शपथ दिली, त्यांनाही असं वाटतं की आता आपल्याला काही संधी मिळू शकत नाही. अजितदादांच्या काय लोकांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं पण पालकमंत्र्यांची नियुक्ती झाली नाही. भारतीय जनता पार्टीचे जुने लोक ते वाट बघतायत, आम्हाला संधी मिळत नाही. त्यामुळं सरकारमध्ये एक वाक्यता नाही, विश्वासार्हता नाही आणि प्रत्येक जण असंच वाटतंय की माझी खुर्ची हा पळवेल काय. त्यामुळं लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष कमी आणि आपल्या खुर्चीकडे प्रत्येकाचं लक्ष असल्यामुळे ही परिस्थिती आहे. विरोधी पक्ष बोल के हमने अच्छी तरह से काम करने का प्रयास किया है. जिस पद्धति से ये महाराष्ट्र में जिसको कहते ट्रिपल इंजन सरकार, लेकिन ये 3 तरफ 3 मुंह रहने वाला सरकार है. ये सरकार जनता का जो इशू है इससे अपना मुंह फेर रहा है. किसान हो, बहनें हो, माता बहनें हो, बेरोजगार युवक हो, इनके प्रश्न से ये सरकार दूर जा रही है. बेसिक प्रश्न छुड़ाने में ये सरकार नाकाम रही है. ये सरकार सिर्फ स्वार्थ के, भ्रष्टाचार के विषय में ध्यान दे रही है. जो आमदार जिन्होंने गद्दारी की है, भले शिवसेना में से हो, भले राष्ट्रवादी में से हो, उनके मतदार संघ को बड़े पैमाने पे निधि और बाकी के आमदार के मतदार विधायकों के मतदार संघ में कम प्रमाण में निधि, असमान निधि दे रहे हैं. 90 मतदार संघ में ऐसा निधि नहीं दिया गया. ये महाराष्ट्र के लिए विघातक है, क्योंकि इस 90 मतदार संघ के लोग भी सरकार को टैक्स भरते हैं. इस 90 मतदार संघ के लोगों का भी विकास पे अधिकार है, लेकिन ये सरकार ये 90 मतदार संघ में कोई निधि ये सरकार ने नहीं दिया है. सरकार उद्योग धंधे जो बाहर गए, इसमें सरकार ने कल जो व्हाइट पेपर निकाला वो गलत निकाला, वो ब्लैक पेपर है, गलत उन्होंने सब निकाले. उसका भांडाफोड़ हमने सभागृह में किया है. सरकार बेसिक प्रश्न से मुंह छिपा रही है. केंद्र सरकार ने ये सब उद्योग, ये सब जो इंडस्ट्री है ये गुजरात में लेके गई है. ये बताने के लिए इनके पास मुंह नहीं, इसलिए ऐसे व्हाइट पेपर निकाल रहे हैं जिसमें सब पूरा ब्लैक लिखा है, इसमें कोई भी व्हाइट नहीं है. ये व्हाइट पेपर नाम पे भी डब्बा लगा रहे हैं. ऐसी प्रकार की स्थिति, लॉ एंड ऑर्डर में महाराष्ट्र में जो स्थिति है, दिन दहाड़े माता बहनों की हत्या हुई है. दिन दहाड़े यहाँ पे ड्रग्स पेडलर बढ़ गए हैं. दिन दहाड़े यहाँ पे मुंबई में, ठाणा में, नई मुंबई में, रायगढ़ में दिन दहाड़े बार चल रहे हैं. एक्साइज डिपार्टमेंट कोई कार्रवाई नहीं कर रहा. पुलिस डिपार्टमेंट हफ्तेबाजी में खो गई है. इस पे किसका नियंत्रण नहीं है. लॉ एंड ऑर्डर से नागपुर हो, मुंबई हो, ठाणे हो, सिटी इंडिया में क्राइम रेट में सब में आगे गई है. और इस प्रकार ये सरकार पूरी तरह लॉ एंड ऑर्डर में, किसानों के प्रश्न छुड़ाने में, माता बहनों के संरक्षण में नाकाम रही है.